इकडे मुंबईत कोस्टल रोडवरती गुरुवारी पहाटे विरुद्ध दिशेनं गाडी चालवली, त्यामुळे खळबळ उडाली आहे। आणि याच प्रकरणी अखेर मलबार हिल पोलीस परिसरामध्ये पोलिसांनी चालकाला गाठत त्याला ताब्यातही घेतलं। गावदवी पोलिसांमध्ये या चालकावरती गुन्हा दाखल झालाय। विशेष म्हणजे चालकानं थेट पोलिसांचीच गाडी पळवत रस्त्यावरती धुमाकूळ घातल्याची माहिती समोर येते। वाटेत येणाऱ्या वाहनांना धडक दिली, दुभाजकाला घासत बॅरिगेड्स आणि पोलिसांच्या दुसऱ्या गाडीला धडक देत हा तरुण सुसाट पळत होता। दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड परिसरात गुरुवारी पहाटे हा सगळा प्रकार घडला। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ऋतिक, अगदी सिने स्टाईल हे सगळं घडलेलं आहे, हा थरार सविस्तर सांगाल, कारवाई कशी पुढे जाते? नक्कीच आपण बघतोय एखाद्या सिनेमालाही लाजवेल असा हा सीन होता। एक चालक होता, त्याची गाडी घेऊन तो कोस्टल रोडवरती विरुद्ध दिशेने चालत होता। याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या चालकाला समज देऊन त्याला सोडून देण्यात आलं। मात्र हा माथेफिरू चालक जो आहे तो पुन्हा कोस्टल रोडवरती आला, ज्या ठिकाणी पोलिसांची गाडी लागलेली होती, गाडीला चावी होती आणि पोलिसांच्या नजर चुकीने त्याने थेट ती गाडी घेऊन पुन्हा ती गाडी जी आहे ती सुसाट पळवली। अनेक वाहनांना त्याने धडक देखील दिली। त्याला अखेर मलबार हिल परिसरामध्ये त्याला अटक देखील करण्यात नंतर पोलिसांना यश आलंय। आता आपण त्याच्यावरती गुन्हा जो आहे तो नोंदवलेला आहे। अशा प्रकारे शासकीय वाहन चुकीच्या पद्धतीनं नेणे, तसेच ओव्हर स्पीडिंग, तसंच गाड्याने ठोकण्याचे अशा प्रकारचे गुन्हे जे आहेत ते त्याच्यावरती दाखल आहेत। मात्र एकंदरीत एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशा प्रकारची घटना मुंबईमध्ये घडल्याचं आपण बघतोय। बरोबर, धन्यवाद ऋतिक, सविस्तर माहिती आपण दिली आहे।